वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या वार्षिक परीक्षेचा निकाल खूप छान लागलाय, म्हणजे त्याला अगदी डिस्टिंक्शन मिळालंय. हो, म्हणजे खूपच चांगले गुण. बरोबर. पण जर आपण त्याच्या शेवटच्या 6माही परीक्षेचे गुण पाहिले तर ते मात्र थोडे कमी झालेले दिसतात. मग अशा वेळी त्या निकालाकडे नेमकं कसं पाहायचं? तो विद्यार्थी खरंच हुशार आहे की त्याचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय, असा एक गोंधळ उडतो ना. नक्कीच एक शंका तर येतेच मनात. अगदी असंच काहीसं चित्र विशाल मेगा मार्टच्या मार्च 2026 म्हणजेच आर्थिक वर्ष 26च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये दिसतंय. आपल्या या सखोल चर्चेत आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. एका बाजूला कंपनीचा वार्षिक निव्वळ नफा चक्क 46% वाढलाय. 46% म्हणजे खूपच मोठी झेप आहे ही. हो ना. पण असं असूनही शेअर बाजारात त्यांच्याबद्दल एक विचित्र अस्वस्थता दिसतीये. हे असं कसं शक्य आहे, हेच आपल्याला आजच्या या चर्चेतून समजून घ्यायचंय. तर मग आपण थेट त्यांच्या आकड्यांकडे वळूया आणि यामागचं गणित नेमकं काय आहे ते पाहूया. कसं आहे, आकड्यांमधूनच आपल्याला खरी कथा समजते. आणि जेव्हा आपण मार्च 2025 ते मार्च 2026 या संपूर्ण एका वर्षाचा आलेख पाहतो, तेव्हा तो अतिशय भक्कम वाटतो. म्हणजे वार्षिक वाढ चांगलीच झालीये तर. होय, कंपनीची विक्री 2,548 कोटी रुपयांवरून थेट 3,114 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 3,114 कोटी? बापरे. हो, आणि ही तब्बल 22% वाढ आहे. म्हणजे बघा, भारतीय किरकोळ विक्री क्षेत्रात जिथे प्रत्येक ग्राहकासाठी अक्षरशः युद्ध सुरू असतं, अगदी गळे कापूस स्पर्धा असते तिथे. खरंय, तिथे अशी दुहेरी आकड्यातील म्हणजे डबल डिजिट वाढ मिळवणं हे काही सोपे काम नाही. त्यांनी आपला विस्तार खूप उत्तम प्रकारे सुरू ठेवलाय. ही 22% वाढ नक्कीच लक्ष वेधून घेते. पण इथेच गणितात एक मोठा ट्विस्ट येतो, ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोणता ट्विस्ट? म्हणजे बघा, विक्री 22% वाढली, बरोबर. पण त्यांचा एबिडा म्हणजे व्याजाची आणि कराची वजावट होण्यापूर्वीचा जो कामकाजातून मिळणारा नफा असतो, तो 357 कोटींवरून 425 कोटींवर गेला. हो, ही वाढ साधारण 19% आहे. बरोबर. आणि आता सगळ्यात महत्वाचा आकडा, त्यांचा निव्वळ नफा, तो 115 कोटींवरून थेट 168 कोटींवर पोचलाय. म्हणजे चक्क 46% झेप. आणि EPS सुद्धा 44% वाढलाय. तो 0.25 रुपयांवरून 0.36 रुपयांपर्यंत गेलाय. हो. मग आता साहजिकच असा विचार येतो की जर विक्री फक्त 22% वाढली आहे, तर निव्वळ नफ्याने थेट 46% उडी कशी घेतली? ही काही जादू आहे की गणिताची करामत? नाही, यात कोणतीही जादू वगैरे नाहीये. यामागे ऑपरेशनल एफिशियन्सी आणि ऑपरेटिंग लिव्हरेज हे 2 मोठे घटक काम करत आहेत. ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केल्यामुळे मिळणारा फायदा. किरकोळ विक्री व्यवसायात खर्चाची रचना कशी असते हे एकदा समजून घेतलं की या नफ्याचं गूळ लगेच उकलतं. मला वाटतं हे एखाद्या विमानाच्या उड्डाणासारखं आहे. विमानाच्या उड्डाणासारखं? कसं काय? म्हणजे बघा, विमानाचं इंधन, विमानतळाचं भाडं आणि वैमानिकाचा पगार हा स्थिर खर्च असतो, ज्याला आपण फिक्स कॉस्ट म्हणतो. मग विमानात 100 प्रवासी असोत व 200, तो खर्च तितकाच राहतो ना. अगदी बरोबर. मग एकदा का विमानाचा मूलभूत खर्च वसूल झाला की त्यानंतर विमानामध्ये येणाऱ्या प्रत्येक नवीन प्रवाशाच्या तिकिटाचे पैसे थेट विमान कंपनीच्या नफ्यात जमा होतात. विशाल मेगामार्टच्या दुकानांचे असंच काहीसं असावं, नाही का? हे अतिशय अचूक उदाहरण दिलंत. विशाल मेगामार्टची देशभरात जी शेकडो दुकानं उभी आहेत, त्यांचं महिन्याचं भाडं, तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार, विजेचे बिल हे सर्व त्यांचे स्थिर खर्च आहेत. म्हणजे दुकानातून 100 रुपयांचा माल विकला गेला काय आणि 200 रुपयांचा विकला काय, हे खर्च अचानक दुप्पट होत नाहीत. एक्झॅक्टली. जेव्हा त्यांची विक्री 22% वाढते तेव्हा फक्त त्या वाढीव मालाची खरेदी किंमत वाढते. त्याला आपण व्हेरिएबल कॉस्ट म्हणतो. म्हणजे फक्त तोच खर्च वाढतो. हो, पण स्थिर खर्च त्याच पातळीवर राहिल्यामुळे विक्रीतून आलेला तो अतिरिक्त पैसा थेट बॉटम लाईनमध्ये म्हणजेच निव्वळ नफ्यात जाऊन बसतो. याच कारणामुळे नफ्याची टक्केवारी विक्रीच्या टक्केवारीपेक्षा दुप्पट वेगाने वाढलेली दिसते. असं
म्हणजे गाडी एकदा रुळावर आली आणि तिने वेग पकडला की नफा आपोआप वेगाने वाढतो. होय, हे अगदी तसंच आहे. हे सगळं वार्षिक स्तरावर पाहताना खूप सकारात्मक वाटतं. पण आपण मगाशी ज्या अस्वस्थतेबद्दल बोललो, ती अस्वस्थता समजून घेण्यासाठी आपल्याला मागील तिमाहीकडे पाहावं लागेल. म्हणजे डिसेंबर 2025च्या आकड्यांकडे? बरोबर. आणि तिथेच खरी मेख आहे. होय, कारण शेअर बाजार नेहमी पुढे काय होणार याचा विचार करतो आणि मागील तिमाहीच्या तुलनेत आलेली घसरण ही थोडी चिंता वाढवणारी नक्कीच आहे. म्हणजे डिसेंबरच्या तुलनेत मार्चमध्ये घसरण झालीय. हो, डिसेंबर 2025च्या तिमाहीत कंपनीची विक्री 3,670 कोटी रुपये होती. ती मार्चच्या तिमाहीत घसरून थेट 3,114 कोटींवर आली. अरे बापरे. आणि फक्त विक्रीच नाही तर एबिडा 605 कोटींवरून थेट 425 कोटींवर आला. आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो तो निव्वळ नफ्याच्या रकान्यात. हो, तो आकडा तर मलाही खटकला. डिसेंबरमध्ये 313 कोटी रुपये असलेला निव्वळ नफा मार्चमध्ये 168 कोटींवर आलाय. म्हणजे अवघ्या 3 महिन्यात नफा जवळपास निम्म्यावर आलाय. बरोबर. वरवर पाहता हे आकडे नक्कीच भीतीदायक वाटतात, पण मला वाटतं यात सिझनॅलिटीचा म्हणजे हंगामाचा मोठा वाटा असावा. तुम्ही बरोबर विचार करत आहात. कारण ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात भारतात दिवाळी आणि दसऱ्यासारखे मोठे सण असतात. शिवाय हिवाळा सुरू होतो. ह्या काळात खरेदीचा जोर खूप जास्त असतो ना. यात मला थोडी तांत्रिक भर घालायची आहे. फक्त सणांमुळे खरेदीचा जोर वाढतो हे एकमेव कारण नाहीये. हिवाळ्याच्या कपड्यांचं अर्थशास्त्रच पूर्णपणे वेगळं असते. ते कसं काय? बघा, जॅकेट्स, स्वेटर्स किंवा ब्लँकेट्स यांसारख्या हिवाळ्याच्या वस्तूंची विक्री किंमत जास्त असते, ज्याला आपण तिकीट साईज म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर मिळणारं ग्रॉस मार्जिन हे उन्हाळ्याच्या टी शर्ट्स किंवा रोजच्या कपड्यांपेक्षा खूप जास्त असते. अच्छा, म्हणजे डिसेंबर त्रिमाहीत केवळ दुकानात जास्त लोक येतात असे नाही, तर ते जे विकत घेतात त्यावर कंपनीला जास्त नफा मिळतो. अगदी बरोबर. जानेवारी ते मार्च ह्या काळात हा हाय मार्जिन हिवाळ्याचा माल विकला जात नाही. त्यामुळे नफा खाली येणे हे अपेक्षितच असते. हे एक उत्तम स्पष्टीकरण आहे. म्हणजे हिवाळ्याच्या एका जॅकेटवर मिळणारा नफा हा कदाचित 5 टी शर्ट्स विकून मिळणाऱ्या नफ्या एवढा असू शकतो. अगदी तसंच. तरीही बाजाराची अस्वस्थता केवळ हंगामी बदलामुळे नाहीये. आणखी एक आकडा आहे जो बारकाईने पाहिला तर थोडा खटकतो. एबिडा मार्जिनबद्दल बोलत आहात ना? होय, गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत म्हणजे मार्च 2025 मध्ये हे मार्जिन 14% होते. ते यावर्षी 13.6% आले आहे. हे 14%वरून 13.6% येणं ऐकायला हा 0.4% फरक खूप किरकोळ वाटतो ना. हो, मला तरी तो खूपच छोटा फरक वाटतोय. तो किरकोळ वाटतो, पण रिटेल व्यवसायात तो अजिबात किरकोळ नसतो. आपण थोडं गणित मांडून पाहूया. सांगा ना. कंपनीची एका तिमाहीची विक्री 3,114 कोटी रुपये आहे. या रकमेच्या 0.4% म्हणजे 12.5 कोटी रुपयाहून अधिक रक्कम होते. अच्छा. आणि विशाल मेगामार्टचा या तिमाहीचा एकूण निव्वळ नफा जर 168 कोटी रुपये असेल, तर त्यातले 12 ते 13 कोटी रुपये केवळ मार्जिनच्या दबावामुळे थेट पुसले जाणे हा खूप मोठा फटका आहे. हे तर खरंच खूप मोठं नुकसान आहे. हो ना. व्हॅल्यू रिटेल म्हणजे जिथे स्वस्तात वस्तू विकल्या जातात तिथे नफ्याचं प्रमाण आधीच खूप नाजूक असते. अशा वेळी प्रत्येक 0.1% मोठी किंमत मोजावी लागते. आता चित्र स्पष्ट होत आहे. म्हणजे स्पर्धात्मक किमतीत वस्तू देताना मार्जिनवर तडजोड करावी लागतेय, ज्यामुळे महसूल वाढूनही हातात उरणारा पैसा थोडा कमी होतोय. बरोबर. आणि म्हणूनच बाजारात अस्वस्थता असणं स्वाभाविक आहे. स्पर्धा भयंकर आहे हे आपण पाहिलं. पण बाजारात स्पर्धा असणं ही काही वाईट गोष्ट नाही, जोपर्यंत शेअरची किंमत वाजवी असते. तिथेच तर खरी अडचण सुरू होते. हो, कारण विशाल मेगामार्टचा शेअर्स अजिबात स्वस्त नाहीये. त्यांचं व्हॅल्युएशन प्रचंड जास्त आहे. या संपूर्ण विश्लेषणातील हा सर्वात संवेदनशील भाग आहे. कंपनीचा पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो सुमारे 67च्या आसपास आहे. 67? बापरे. हो, याचा अर्थ बाजाराने त्यांच्याकडून काय आणि किती अपेक्षा ठेवल्या आहेत हे या एका आकड्यावरून समजतं. 67चा पीई रेशो हे समजून घेण्यासाठी मला एक उपमा सुचतेय. कोणती उपमा? पीई रेशो 67 असणं म्हणजे एखाद्या बिग बजेट चित्रपटाचे 500 रुपयांचे तिकीट काढण्यासारखं आहे, ज्याच्याकडून तो चित्रपट ब्लॉकबस्टर होण्याचीच अपेक्षा असते. बरोबर. जर तो चित्रपट फक्त चांगला असेल तरीही प्रेक्षक बाहेर येऊन पैसे वाया गेले असंच म्हणतात, कारण त्यांनी तिकीट काढताना अप्रतिम चित्रपटाची अपेक्षा केलेली असते. इथे शेअर बाजारात विशाल मेगामार्टच्या बाबतीत असंच काहीसं होतंय का? वापेक्षा उत्तम उपमा असूच शकत नाही.
जेव्हा गुंतवणूकदार 67चा पीई देतात तेव्हा ते कंपनीच्या आजच्या कमाईवर पैसे लावत नसतात. मग ते कशावर पैसे लावतात? ते कंपनी 2028 किंवा 2030 मध्ये किती प्रचंड नफा कमवेल त्याचे पैसे आजच मोजत असतात. बरोबर. या पातळीवर जेव्हा मूल्यांकन पोचतं तेव्हा चुका करायला किंवा वाढीचा वेग थोडा जरी मंदावायला अजिबात वाव नसतो. म्हणजे सगळंच एकदम परफेक्ट हवं. हो, त्याला आर्थिक भाषेत प्राइस्ड फॉर परफेक्शन म्हणतात. नो रूम फॉर एरर. म्हणजे जर अपेक्षेपेक्षा जरा जरी कमी वाढ दिसली तरी गुंतवणूकदार लगेच घाबरतात. अगदी तसंच. आणि म्हणूनच तो 0.4% मार्जिन ड्रॉप इतका मोठा मानला जातोय. शिवाय ते ज्या मैदानात खेळत आहेत तिथे त्यांचे प्रतिस्पर्धी साधेसुधे नाहीत. अजिबात नाही. डीमार्ट सारखा खेळाडू आहे ज्यांची सप्लाय चेन आणि रिअल एस्टेट मॉडेल जगभर वाखाणलं जातं. डीमार्ट बहुतांश वेळा स्वतःच्या मालकीची जागा घेऊन दुकानं उघडतं. हो, त्यामुळे त्यांना भाडेवाढीचा फटका बसत नाही. बरोबर. आणि त्यात रिलायन्स रिटेलची भर घाला, त्यांच्याकडे अमर्याद भांडवल आहे, ते थेट उत्पादकांकडून प्रचंड प्रमाणात माल उचलून किमती आणखी खाली खेचू शकतात. म्हणजे त्यांच्याशी स्पर्धा करणं खूपच कठीण आहे. हो ना. या दिग्गजांसोबत स्पर्धा करताना व्हॅल्यू रिटेलमध्ये स्वतःचं मार्जिन टिकून ठेवणे ही एक तारेवरची कसरत आहे. जर विशाल मेगामार्टने आपला नफा वाचवण्यासाठी वस्तूंच्या किमती 5 ते 10 रुपयांनी जरी वाढवल्या तरी ग्राहक लगेच समोरच्या दुकानात वळू शकतो. बरोबर, कारण ब्रँड लॉयल्टीपेक्षा किंमत ही या क्षेत्रात मोठी ठरते. मग आता प्रश्न असा उभा राहतो की या अवाढव्य अपेक्षा आणि ही जीवघेणी स्पर्धा यांच्यात अडकलेल्या विशाल मेगामार्टचा भविष्यातील मार्ग काय? मार्ग तर शोधावाच लागेल. कंपनी या आव्हानांचा सामना करण्यासाठी कोणती रणनीती वापरत आहे? कारण नुसतं स्वस्त विकून आता चालणार नाहीये. त्यांची व्यवस्थापनाची रणनीती खूप स्पष्ट आणि एका विशिष्ट वर्गावर केंद्रित आहे. त्यांचा मुख्य भर स्टोअर एक्सपान्शन म्हणजेच वेगाने नवीन दुकाने उघडणे आणि व्हॅल्यू रिटेल स्ट्रॅटेजी यावर आहे. नवीन दुकाने कुठे उघडतायत ते? सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते इंडियामध्ये नाही तर भारतमध्ये गुंतवणूक करत आहेत. इथे खूप रंजक विरोधाभास मला जाणवतो. कसा काय? बघा, आजकाल कुठेही पहा, लोक झेप्टो, ब्लिंकिट किंवा मिंत्रा आणि फ्लिपकार्टवरून 10 मिनिटात किंवा एका दिवसात वस्तू घरी मागवण्याबद्दल बोलत आहेत. हो, क्विक कॉमर्सचा जमाना आहे. सगळीकडे ऑनलाईन शॉपिंगची लाट असताना देशाच्या कानाकोपऱ्यात सिमेंट आणि विटांची नवीन फिजिकल दुकानं उघडण्याचा निर्णय थोडा जुनाट वाटत नाही का? या स्पर्धेत फिजिकल दुकाने खरंच तग धरू शकतील का? शहरी भागातून विचार केला तर तसं वाटणं साहजिक आहे. पण आपण भारतीय संकल्पनेकडे बारकाईने पाहिलं पाहिजे. म्हणजे ग्रामीण आणि निमशहरी भाग. बरोबर. भारतातील ग्रामीण आणि मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी खरेदी ही केवळ एका क्लिकची गोष्ट नाहीये. एका सामान्य कुटुंबासाठी ज्यांचे मासिक उत्पन्न मर्यादित आहे त्यांच्यासाठी 500 किंवा 1000 रुपयांचा कपडा विकत घेणे ही एक मोठी गुंतवणूक असते. खरंय, अशा कुटुंबाला तो कपडा हातात घेऊन पाहणे, त्याचं कापड चांगलं आहे की नाही हे तपासून पाहणे, यानेच विश्वास मिळतो. नक्कीच. ऑनलाईन मागवलेली वस्तू खराब निघेल आणि ती परत करण्याच्या प्रक्रियेत पैसे अडकतील ही भीती तिथे अजूनही मोठी आहे. त्यांच्यासाठी टच अँड फील हे जोखीम कमी करण्याचं साधन आहे. आणि मला वाटतं याला एक सामाजिक किनार पण आहे. म्हणजे लहान शहरांमध्ये किंवा निमशहरी भागात शनिवार रविवारी कुटुंबासोबत एखाद्या मोठ्या वातानुकूलित सुपरमार्केटमध्ये जाणे, तिथे स्वतःच्या हाताने ट्रॉलीमध्ये वस्तू भरणे हा केवळ खरेदीचा भाग नसून तो एक आउटिंगचा किंवा मनोरंजनाचा अनुभव असतो. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलात. विशाल मेगामार्ट याच मानसिकतेवर पैज लावत आहे. त्यांच्या दुकानांमधील ग्राहकांची वाढती वर्दळ म्हणजेच फुटफॉल ही त्यांची खरी ताकद आहे. म्हणजे ग्राहक स्वतःहून तिथे जात आहेत. हो, जोपर्यंत ते किफायतशीर किमतीत दर्जेदार वस्तू देत राहतील तोपर्यंत हा ग्राहक त्यांच्या दुकानात येत राहील असा व्यवस्थापनाला ठाम विश्वास आहे. हे खूपच सखोल विश्लेषण आहे. म्हणजे जोपर्यंत किंमत आणि विश्वास यांचं समीकरण जुळलेले आहे तोपर्यंत फिजिकल स्टोअर्सना मरण नाही. याच कारणामुळे विश्लेषकांनी या निकालांना स्ट्रॉंग टू ॲव्हरेज पॉझिटिव्ह असे रेटिंग दिले असावे. नक्कीच. स्ट्रॉंग या शब्दाचा अर्थ असा की वार्षिक स्तरावर 46% नफ्याची वाढ हे दाखवून देते की त्यांच्या व्यवसायाचा पाया आणि ऑपरेटिंग लिव्हरेज खरोखरच काम करत आहे. आणि ॲव्हरेज पॉझिटिव्ह का? कारण तो भाग आपल्याला हे आठवण करून देतो की त्रैमासिक घसरण, मार्जिनवरील तो 0.4% दबाव आणि 67च्या पीईमुळे असलेल्या बाजाराच्या प्रचंड अपेक्षा यामुळे या स्टॉकमध्ये अल्पकाळात काहीसे धक्के बसू शकतात. म्हणजे गुंतवणूकदारांनी सावध राहिलं पाहिजे. हो, दीर्घकालीन वाढीसाठी त्यांना एकाच दुकानातून होणारी वाढ, ज्याला सेम स्टोअर सेल्स ग्रोथ म्हणतात, ती टिकून ठेवावीच लागेल. तर
या संपूर्ण विश्लेषणाचा जर आपण धावता आढावा घेतला तर चित्र असं आहे, विशाल मेगामार्टने वार्षिक नफ्यात मारलेली 46% झेप ही त्यांच्या कार्यक्षमतेची मोठी पावती आहे. विमानाचं इंधन तेच राहून जास्तीचे प्रवासी मिळाल्यावर जो फायदा होतो तसाच स्केलचा फायदा कंपनीला होत आहे. अगदी बरोबर. पण एकाच सीमाईत नफा 313 कोटींवरून 168 कोटींवर येणे आणि मार्जिन थोडं कमी होणे हे बाजारासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं. कारण PE 67 असल्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने ब्लॉकबस्टर कामगिरीची अपेक्षा आहे. आणि ही कामगिरी टिकवण्यासाठी त्यांना डीमार्ट आणि रिलायन्स सारख्या दिग्गजांच्या पुढे राहून भारताच्या ग्रामीण आणि मध्यमवर्गीय ग्राहकांना आपल्या दुकानांकडे खेचत राहावे लागेल. त्यांच्या वाढीचा पूर्ण डोलारा हा याच व्हॅल्यू रिटेलच्या विस्तारावर उभा आहे. आणि इथूनच एका अतिशय रंजक आणि थोड्याशा दडगी भरवणाऱ्या प्रश्नाची सुरुवात होते, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. कोणता प्रश्न? आज आपण पाहिलं की विशाल मेगामार्टची संपूर्ण रणनीती ही लहान शहरांमध्ये फिजिकल दुकाने उघडून तिथल्या ग्राहकांना टच अँड फील आणि स्वस्तात वस्तू देण्यावर अवलंबून आहे. पण विचार करा, तंत्रज्ञान अतिशय वेगाने बदलत आहे. हो, ते तर आहेच. जर या मोठ्या ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्यांनी, ज्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्सचं फंडिंग आहे, त्यांनी तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्सचा वापर करून अगदी तळागाळातील गावांपर्यंत अतिशय कमी खर्चात वस्तू पोहोचवण्याचं कोडं पूर्णपणे सोडवलं तर काय होईल? हे झाल्यास रिटेल क्षेत्राचं संपूर्ण गणितच बदलून जाईल. बरोबर. जर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सने ग्राहकांच्या दारात अगदी स्वस्तात वस्तू पोचवायला सुरुवात केली आणि रिटर्न पॉलिसी इतकी सोपी केली की ग्रामीण ग्राहकाची भीतीच निघून जाईल, तर विशाल मेगामार्टने अब्जावधी रुपये खर्च करून उघडलेली ही हजारो विटा, सिमेंटची वातानुकथित दुकाने त्यांची सर्वात मोठी ताकद राहील, की भविष्यात तीच दुकाने त्यांच्यासाठी एक मोठे आर्थिक ओझे बनतील? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. हो ना. हा असा विचार आहे जो पारंपरिक किरकोळ व्यवसायाच्या भविष्यालाच प्रश्नचिन्ह लावतो. याच एका मोठ्या प्रश्नासह आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या विषयावर नक्की विचार करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.